महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला। त्यामध्ये भाजपने 3 उमेदवारांची यादी ही आज घोषित केलेली आहे। त्यामध्ये दादाराव केचे आणि संदीप जोशी या 2 उमेदवार हे विदर्भातले असून त्यामध्ये संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जातात। संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे 2 वेळेस माजी महापौर राहिलेले आहे। त्याचबरोबर संदीप जोशी यांनी नागपूर पदवीधरची निवडणूक लढवली, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। यावेळेस ते 2024च्या विधानसभेत नागपूर पश्चिम मतदारसंघासाठी इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं होतं। त्यावेळेस ते नाराज झाले। आता मात्र पक्षाने त्यांची दखल घेत त्यांना विधान परिषदेसाठी तिकीट दिलेलं आहे। त्याबरोबर दादाराव केचे हे आर्वी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। दादाराव केचे यांचं तिकीट कापून यावेळेस ते सुमित वानखेडे यांना देण्यात आलं होतं। त्यावेळेस दादाराव केचे नाराज झाले होते आणि त्यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला। त्यावेळेस अमित शहांच्या भेटीत त्यांची समजूत काढली आणि आता पक्षश्रेष्ठींनी त्यांना विधान परिषदेचं तिकीट देऊन त्यांची सुद्धा वर्णी ही विधान परिषदेवर लागणार आहे। आता नेमक्या समोर घडामोडी काय घडतात तेच पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा।